महाराष्ट्राला हदरवून सोडणारी घटना समोर आली। गौतम काकडे आणि रणजित निंबाळकरांमध्ये त्या रात्री नेमकं असं काय घडलं ज्यामुळे हा रक्तरंजित थरार घडला। बातमी काय आहे, प्रकरण काय घडलं होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बारामती तालुक्यातील निंबूत इथं सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री गोळीबार झाला होता। बैलाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले होते। त्यांचा पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी निंबाळकरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली, तर एकाचा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे आणि फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा देवाणघेवाणीचा व्यवहार झाला होता। निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल 37 लाखांना विक्री केला होता। त्यातील 5 लाख दिले होते, तर उर्वरित रक्कम मांडण्यासाठी निंबाळकर हे गुरुवारी 27 तारखेला आपली पत्नी अंकिता आणि 2 मुलांसमवेत रात्री 11च्या सुमारास निंबूत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते। तेव्हा गौतम काकडे म्हटले, तुम्ही संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असं का सांगितलं? तुम्ही असं बोलायला नको होतं। मी तुम्हाला सकाळी पैसे देतो, तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा। त्यावर निंबाळकरांनी, तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर तुमचे 5 लाख रुपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल परत द्या असं बोलले। त्यानंतर दोघात तुझं माझं झाल्यानं गौतम यांनी आपला भाऊ गौरवला बोलावून घेतलं। त्यावेळी गौरवसह अन्य 3 जण अनोळखी लोक तिथं आले। त्यानंतर वादावादीला सुरुवात झाली। त्यानंतर गौरवनं त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित निंबाळकर याच्यावरती गोळीबार केला। या गोळीबारात निंबाळकर जखमी झाले। त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान निंबाळकरांचा मृत्यू झाला। पोलिसांनी शहाजीराव काकडे, गौरव काकडे यांना अटक केली आहे, तर बारामती पोलीस गौतम काकडे यांचा शोध घेत आहेत। मात्र या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलेला आहे।